Hello students, welcome back to part 2 of the chapter Chemical Reactions and Equation. In this lecture, we will explore 3 exciting activity. Okay, now focus on activity. First activity, that is activity 1.1. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्हिटी डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज बर्निंग ऑफ मॅग्नेशियम रिबन. बघा, पहिल्या ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करतोय आणि पहिली ॲक्टिव्हिटी आपली आहे की मॅग्नेशियम रिबनला बर्न करायचं आहे. ओके, मग आता ही ॲक्टिव्हिटी करताना काही प्रिकॉशन्स घ्यावं लागतील, काही प्रोसिजर फॉलो करावं लागतील. मग काय आहे त्या प्रोसिजर? तर बघा, firstly you have to take a strip of magnesium ribbon, then rub it with sandpaper and hold it with tongues and burn using burner. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला तर ज्यावेळेस तुम्ही मॅग्नेशियम रिबन हातात घेता त्याला सँडपेपरचा यूज करून तुम्ही फक्त क्लीन करा आणि त्यानंतर तिला काय करायचं, बर्न करायचे. आणि बर्न केल्यानंतर ऑब्झर्वेशन काय येतं ते मेन्शन करायचे. ओके, सो व्हेन वी बर्न magnesium strip or magnesium ribbon, then it gives magnesium oxide. काय म्हटलं मी तुम्हाला, ज्यावेळेस मॅग्नेशियम रिबनला आपण बर्न करतो आणि बर्निंग प्रोसेस कोणामुळे होती, ऑक्सिजन गॅसमुळे. ओके ना, सो मॅग्नेशियमची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर झाली, ऑक्सिजन गॅस बरोबर झाली आणि प्रोडक्ट कुठला मिळाला, वी गेट अ प्रोडक्ट मॅग्नेशियम ऑक्साईड. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? ओके, सो हिअर we write here word equation. Now you have to convert into chemical form, that is Mg plus O2 gives MgO. Now balance chemical reaction by using coefficient 2. ओके, सो इथे सिम्पल ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. मॅग्नेशियमला ज्यावेळेस आपण बर्न करतो मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालं. आता ऑब्झर्वेशन काय काय आलं बघा, काय काय मिळालं आपल्याला रिॲक्शन पूर्ण केल्यानंतर ऑब्झर्वेशन. सो द मॅग्नेशियम रिबन बर्न्स विथ अ डॅझलिंग व्हाईट फ्लेम. म्हणजे मॅग्नेशियम रिबनला ज्यावेळेस आपण बर्न करतो त्यावेळेस तुम्हाला तडतडल्यासारखा किंवा चरचरल्यासारखा आवाज येतो आणि त्याची फ्लेम जी असते ती कुठली असते, पांढऱ्या रंगाची असते. ओके ना, आता नॉर्मली आपल्या गॅसची फ्लेम जशी ब्ल्यू असते तशीच मॅग्नेशियमची फ्लेम तुम्हाला व्हाईट फ्लेम मिळते. अँड इट फॉर्म्स व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. ज्यावेळेस ती मॅग्नेशियमची तार तुम्ही काय करता, बर्न करता, त्यावेळेस तुम्हाला तडतडल्यासारखा आवाज येतो. त्या फ्लेमचा रंग व्हाईट असेल आणि जी पावडर तुम्हाला मिळणार आहे जळल्यानंतरची राख असेल किंवा त्याला आपण पावडर म्हणूयात, तो जो प्रोडक्ट आहे त्याचाही कलर कसा आहे, व्हाईट कलर आहे. सो हिअर आय कम्प्लीट फर्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज बर्निंग ऑफ मॅग्नेशियम रिबन. नाव फोकस ऑन सेकंड ॲक्टिव्हिटी दॅट इज ॲक्टिव्हिटी 1.2 and that is related between the chemical reaction in between lead nitrate and potassium iodide. बघा, आता दुसरी ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. रिॲक्शन कोणामध्ये करायची तर लीड नायट्रेट. लीड नायट्रेटचं फॉर्म्युला आठवला पाहिजे, PbNO3 ट्वाईस अँड पोटॅशियम आयोडाईड. आणि पोटॅशियम आयोडाईडचं फॉर्म्युला आहे तुमचं Ki. मग आता ह्या दोन केमिकलची रिॲक्शन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय होतं, यू हॅव टू टेक लीड नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब अँड देन ॲड पोटॅशियम आयोडाईड. काय केलं आपण, टेस्ट ट्यूबमध्ये लीड नायट्रेटचं सोल्युशन घेतलं, त्यामध्ये पोटॅशियम आयोडाईड टाकलं. आता रिॲक्शन काय मिळते तुम्हाला तर PbNO3 ट्वाईस प्लस Ki गिव्स KNO3 प्लस PbI2. नाव बॅलन्स केमिकल रिॲक्शन. बघा, आता दोन्ही मल्टिप्लाय केलं का तर पोटॅशियम बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे, आता इथे रिॲक्शन आपली बॅलन्स झाली. आता ऑब्झर्वेशन काय मिळालं तर बघा, काय मिळणार आहे ऑब्झर्वेशन तुम्हाला तर वी गेट अ येलो प्रेसिपिटेट ऑफ लीड आयोडाईड. ज्यावेळेस तुम्ही रिॲक्शन पूर्ण करता त्यावेळेस तुम्हाला टेस्ट ट्यूबमध्ये खाली टेस्ट ट्यूबच्या तळाशी एक येलो रंगाचा म्हणजे पिवळ्या रंगाचा काय दिसतो तयार झालेला, प्रेसिपिटेट दिसतो. मग प्रेसिपिटेट म्हणजे काय, इनसोल्युबल सबस्टन्स दॅट फॉर्म्स आफ्टर केमिकल रिॲक्शन, दॅट इज द प्रेसिपिटेट अँड वी गेट अ येलो कलर प्रेसिपिटेट ऑफ लीड आयोडाईड. ओके, इज दॅट क्लिअर? सो हिअर आय कम्प्लीट सेकंड activity. Now focus on third activity and that activity means 1.3 and its name reaction of
झिंक विथ ॲसिड. आता तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करणार आहोत, रिॲक्शन करतोय. कोणाची रिॲक्शन करतोय, तर झिंक मेटलची रिॲक्शन ॲसिड बरोबर रिॲक्शन करतोय. ओके, सो झिंक मेटल when it react with acid, then what happen, most of the time what happen, there is a formation of hydrogen gas. Okay, so take a few granules of zinc metal in test tube and add dilute hydrochloric acid. So I write here chemical reaction zinc, that is Zn, it react with hydrochloric acid, so I write here plus HCl, it give product ZnCl2 and plus H2, that is the hydrogen gas. Okay, then I write again second example, means what, that zinc metal when react with H2SO4, that is the sulfuric acid, when it react with sulfuric acid it gives zinc sulfate, that's the ZnSO4 plus H2, and when gas evolve, that time we write here upward arrow. That's all for today's lecture. In next video, we will explore how to write chemical equations properly. Hit the like button if you found this video helpful and subscribe my channel and stay updated. Thank you.